रेकग्नाइज करण्यासाठी, त्याला मान सन्मान देण्यासाठी हा उत्सव आम्ही साजरा करतो 2019 पासून. 2019, 2022, 2023 आणि या वर्षी आता 2024 मध्ये 2025 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये हा कार्यक्रम आपण करतो. या कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं, हा एक प्रकारे एक्झिबिशन, कॉन्फरन्स आणि त्याद्वारे अपॉर्च्युनिटीज म्हणजेच लघुउद्योग, साधारण 125 पेक्षा जास्त लघुउद्योग एका प्रदर्शनाच्या माध्यमातून, एका एक्झिबिशनच्या माध्यमातून आपले प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत ते लोकांपर्यंत मांडतात. ज्यामध्ये 100 B2B बिझनेसेस असतात, ज्यामध्ये बिझनेस टू बिझनेस कनेक्शन्स होतात, बिझनेस टू बिझनेस एन्क्वायरीज जनरेट होतात आणि त्यामधून बिझनेसेसना त्यांच्या बिझनेससाठी, ग्रोथसाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. आणि त्याचबरोबर एक 25 पेक्षा जास्त B2C एक्झिबिटर्स असतात. आणि हे 2 दिवस एक्झिबिशन सुरू असताना त्याचबरोबर त्याच दरम्यान 2 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद म्हणजेच कॉन्फरन्सेस सुद्धा होत असतात, ज्यामध्ये प्रख्यात उद्योजक, त्याचबरोबर काही विशिष्ट क्षेत्रातले एक्सपर्ट्स, त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत असलेली काही मान्यवर मंडळी या कॉन्फरन्सेसमध्ये उद्योजकांना मार्गदर्शन करत असतात. या 2 दिवसांच्या दरम्यान 10,000 पेक्षा जास्त उद्योजक या कार्यक्रमाला भेट देतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर इकडे एका सकारात्मक वातावरणामध्ये व्यवसायासाठी उलाढाली होतात, कनेक्शन्स होतात, बिझनेस एन्क्वायरी शेअर होतात. मला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत झालेल्या 3 पर्वांमध्ये, 3 कार्यक्रमांमध्ये, हे यावर्षीचं आमचं 4थं पर्व आहे, आतापर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये जवळजवळ 1 लाख पेक्षा जास्त बिझनेस एन्क्वायरीज, बिझनेस कनेक्शन्स जे आहेत ते उद्योजकांमध्ये शेअर झालेले आहेत. आतापर्यंत ज्या एन्क्वायरी शेअर झाल्या, हॉट एन्क्वायरी शेअर झाल्या गेल्या 3 पर्वांमध्ये, त्यामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलाढाल बिझनेस जत्रेद्वारे करण्यात आली. आणि यावर्षी सुद्धा आम्ही अपेक्षा करतोय की मोठ्या प्रमाणावर उद्योजक जे आहेत ते सहभागी होतील आणि त्यांच्यासाठी प्रगतीच्या संधी ज्या आहेत त्या निर्माण करतील. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक बिझनेस जत्रा आहे. जशी गावागावामध्ये जत्रा होती तशी ही व्यावसायिकांची शहरामध्ये होणारी जत्रा आहे. ज्याप्रमाणे गावामध्ये एक प्रकारे जत्रेमुळे गावागावांमधले ट्रेड इकोसिस्टम डेव्हलप होते, त्याचप्रमाणे आमचा असा मानस आहे की या जत्रेच्या द्वारे आपल्या शहरामध्ये लघुउद्योगांमध्ये देखील एक प्रकारे ट्रेड इकोसिस्टम डेव्हलप होईल. वेगवेगळ्या सेक्टर्सचे ज्याप्रमाणे एक्सपो असतात, आम्हाला या जत्रेद्वारे MSMEs या सेगमेंटला, MSMEs या कम्युनिटीला रिप्रेझेंट आम्ही करू इच्छितो. आणि हा कार्यक्रम जो आहे याचं आयोजन लक्षवेध इन्स्टिट्यूट माध्यमातून जरी होत असलं तरी लक्षवेध इन्स्टिट्यूट बरोबरच वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळ्या व्यक्ती या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आमच्या बरोबर असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की आमचे ॲडमार्कचे गणेश दरेकर सर, वार कॉर्पोरेशनचे अमित आचरेकर सर, वेल्थ गाईडचे अरुण सिंग सर आणि त्याचबरोबर UK रिसॉर्टचे संतोष पाटील सर सुद्धा या वेळेला आपल्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढे सरसावलेले आहेत. त्याचबरोबर मला इकडे प्रकर्षाने नमूद करावं असं वाटतं की काही महत्त्वाच्या अशा व्यावसायिक संघटना आहेत ज्यांनी या बिझनेस जत्रेला उचलून धरलेल्या, ज्यामध्ये मला इकडे प्रामुख्याने उल्लेख करावा असं वाटतो सॅटर्डे क्लब. आणि सॅटर्डे क्लबच्या वतीने आज आपल्याबरोबर नितीन बोरसे सर सुद्धा इकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर मी उद्योजक, महाराष्ट्र बिझनेस क्लब आणि मराठा उद्योजक लॉबी यासारख्या मराठी उद्योजकांसाठी काम करणाऱ्या संघटना ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या कार्यक्रमाला सक्रियरित्या समर्थन करत आहेत. ठाण्यामधलीच ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन आणि त्याचप्रमाणे कोसिया सुद्धा या संघटनांनी या कार्यक्रमाला सहाय्य आणि समर्थन दिलेलं आहे. आणि तुम्हा सर्व प्रसार माध्यमांच्या द्वारे देखील मी सर्व महाराष्ट्रीय उद्योजकांना आणि जी व्यक्ती उद्योगामध्ये येऊ इच्छिते अशा प्रत्येक व्यक्तीला या बिझनेस जत्रेसाठी आमंत्रण देतो. मोठ्या संख्येने आपण सर्वांनी बिझनेस जत्रा मध्ये सहभागी व्हा. 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि इकडे जी व्यक्ती येईल, भेट देईल, त्यांना हा कार्यक्रम विनामूल्य ते अटेंड करू शकतात. त्यांच्यासाठी या कार्यक्रमामध्ये काय आहे तर सगळ्यात आधी जसं मी सांगितलं तुम्हाला, वेगवेगळ्या व्यवसायांचे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स जे आहेत, त्यांच्या सर्व्हिसेस जे आहेत त्यांना भेट देता येईल, त्या उद्योजकांबरोबर संवाद साधता येईल. आणि 2 दिवस वेगवेगळे परिसंवाद जे होणार आहेत ते सुद्धा विनामूल्य आहेत. त्याद्वारे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा जर व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, मोटिवेशन मिळेल. असा हा जबरदस्त कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं जे वातावरण असतं ते अत्यंत सकारात्मक असतं, अत्यंत व्हायब्रंट असतं,
ज्याप्रमाणे गावामध्ये जी जत्रा होते त्यामध्ये ग्रामदैवता असते, त्या ग्रामदैवतेचं एक देऊळ असतं, त्याचप्रमाणे या जत्रेमध्ये आपल्या सर्व उद्योजकांचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा अत्यंत सुरेख असं मंदिर आपण तिकडे स्थापन करतो. ज्याप्रमाणे जत्रेमध्ये, गावातल्या जत्रेमध्ये एक पालखी असते, पालखीची मिरवणूक असते, त्याचप्रमाणे या जत्रेमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची एक पालखी असणार आहे आणि त्यांची मिरवणूक सुद्धा या जत्रेमध्ये असणार आहे. एक्झिबिटर्स जे असतात त्या एक्झिबिटर्स मध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार यामध्ये देतो आणि खूप हॅपनिंग असा हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासाठी माझे सहकारी पण इकडे आहेत आणि ते सुद्धा त्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती देतील. त्या कार्यक्रमाचं प्रमुख जो उद्घाटन सोहळा होणार आहे, इनॉग्रेशन सेरेमनी होणार आहे, तो प्रथित यश आणि मान्यवर व्यक्तींद्वारे होणार आहे. त्याच्याबद्दल आणखी माहिती देण्यासाठी मी संतोष पाटील सरांना इकडे रिक्वेस्ट करतो की त्यांनी माहिती. लक्षवेध आयोजित बिझनेस जत्रा कार्यक्रमाचं 3 आणि 4 जानेवारीला आयोजन टिकटॉक प्लाझा आणि आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 3 तारखेला सकाळी 10 वाजता त्या बिझनेस जत्रेचं इनॉग्रेशन राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. याशिवाय राज्याचे कर्तबगार उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, ठाण्यातूनच आत्ता नुकतेच मंत्रिपदी विराजमान झालेले प्रताप सरनाईक साहेब, अशी मंत्रिमंडळातील काही महत्त्वाचे मंत्री महोदय या कार्यक्रमाच्या निमित्तानं या बिझनेस यात्रेच्या उद्घाटन समारंभाला असणार आहे. याबरोबरच अनेक उद्योजक आहेत. आपले NSCचे आशिष कुमार चौहान जे प्रमुख आहेत, CEO, तेही या इनॉग्रेशन कार्यक्रमासाठी आहेत. तर इनॉग्रेशन कार्यक्रम झाल्यानंतर मग दिवसभर त्या ठिकाणी वेगवेगळी चर्चासत्र आम्ही आयोजित केलेली आहेत आणि सेम कार्यक्रम दुसऱ्या दिवशीही परत आहे आणि त्याला जोडून जी काही आमचं एक्झिबिशन आहे त्याच्यात, आणि हे एक्झिबिशन किंवा ही जी कॉन्फरन्स आहे त्या राज्यस्तरीय कॉन्फरन्स आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून सगळे विजिटर्स पण येणार आहेत आणि स्टॉलधारक पण येणार आहेत आणि जे काही स्पीकर्स आहेत ते तर अगदी देशपातळीवरचे सगळे स्पीकर्स आहेत. तर आपल्या माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व उद्योजकांच्या सोबत हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा चांगलं माध्यम आहात. आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवा. या कार्यक्रमासाठी काही शासकीय यंत्रणा आपल्याला सपोर्ट करत असतात. त्यांचे धन्यवाद मी माझ्या माध्यमातून मानणार. जसं MIDC, स्किल डेव्हलपमेंट, ITI आणि अन्य ज्या माध्यमातून जे सरकारी यंत्रणा ह्या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी विशेष आभार व्यक्त करण्यात. त्यांनी वेळोवेळी ठाणे स्मार्ट सिटी TMC हे सर्व आम्हाला मदत करत असतात. तर त्यांचे विशेष आपल्या माध्यमातून आभार मानायचे. पण एक छोटासा पॉईंट फक्त 2 माध्यमातून राहील की ही जत्रा कोणासाठी, त्याला उद्योजक व्हायचं आहे, उद्योजक व्हायची इच्छा आहे, जे आता छोट्या क्षेत्रात उद्योजकता करत आहेत उद्योजक, तर त्यांनी या ठिकाणी यावं. त्यांनी या ठिकाणी नवीन जे तुम्हाला कनेक्ट एखाद्या मोठ्या उद्योजकाला भेटायचं तर त्याची अपॉइंटमेंट काढणं, किती वेळ घेणं, त्याच्यापर्यंत जाणं हे फार एक त्रासदायक प्रक्रिया असते. तर ह्या बिझनेस जत्रेच्या माध्यमातून जवळजवळ 40 ते 50 किंवा त्या क्षेत्रातले 50हून जास्त महत्त्वाचे उद्योजक येत असतात. तर त्यांचा डायरेक्ट ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. तुमच्या सगळ्या बाकीच्या काही उद्योजकांच्या रिक्वायरमेंट आहेत किंवा काही अडचणी त्यांच्याशी शेअर करू शकता. नंतर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकतात. तर हे महत्त्वाचं आहे. गृहिणी आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि त्या व्यवसायात आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. कॉलेज स्टुडंट आहेत त्यांना पण बरेच गोष्टी आहेत आणि जे एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत त्यांनी काही नाही जर त्यांना भेटलं तरी त्यांना त्यांच्या बिझनेससाठी ट्रस्टेड वेंडर्स सुद्धा या माध्यमातून भेटू शकतात की ज्याच्यामध्ये आपले 150हून जास्त स्टॉल्स आहेत. तर ते आपण हे करू शकतो. तर त्यामुळे सर्वांना या संस्थेचा मी फाउंडर आणि CEO आहे. मी स्वतः एक उद्योजक आहे आणि मला एक गोष्ट अशी जाणवली की उद्योजकतेचा प्रवास सुरू करताना मी स्वतः एक पॅशनेट आणि डिटरमाइंड व्यक्ती असल्यामुळे माझ्या व्यवसायाची मी सुरुवात केली. पण त्याच्यासाठी लागणारं ज्ञान हे मला काही माझ्या शाळा कॉलेजपासून शिकवलं गेलं नव्हतं. बिझनेस क्षेत्रामध्ये जेव्हा
आम्ही असं बघतोय की 3 टप्प्यामध्ये इथे लोक येत आहेत. एक जे बिझनेससाठी उत्सुकता आहे, एक ज्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलाय ते स्वतः तिथे एक्झिबिट करतायत, आणि तिसरे जे बिझनेस चांगल्या पद्धतीने करतायत आणि या 2 मंडळींना जे बिझनेस चालू करू इच्छितात आणि जे बिझनेस करून एक्झिबिट करतायत त्यांना प्रेरणा देऊ शकतात. तर कॉन्फरन्सेसचा आमचा जो प्रपंच आहे तो अशाच पद्धतीचा आहे. कॉन्फरन्सेसमध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट्स, त्या यशस्वी व्यावसायिक आणि चांगली एखादी मोठी ऑर्गनायझेशन आहे ती जी चालवत आहे त्याचे जे फाउंडर आहेत ते तिथे त्यांच्या विषयाचा तिथे लोकांना अधिकाधिक फायदा होतील यासाठी ते स्टेजवरनं त्याच्याबद्दलचे ते टॉक करणार आहेत. मी साधारणपणे 2 ते 3 वेळेस आतापर्यंत बिझनेस जत्रा अटेंड केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सळसळचा उत्साह असतो इथे उद्योजकांमध्ये. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, निश्चितपणे फक्त उद्योग जत्रा तुम्ही बिझनेस जत्रा तिथे तुम्ही कव्हर करायला येऊ नका, तिथे फिरा. आणि किती ॲस्पिरंट्स लोक तिथे असतात, उद्योगाच्या संदर्भात प्रचंड ऊर्जा असलेले लोक तिथे येतात. आणि हा माझा स्वतःचा गेल्या 2 ते 3 वेळेस मी आत्तापर्यंत ही कॉन्फरन्स अटेंड केलेली आहे. आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की आपल्या मराठी माणसांमध्ये उद्योजकतेविषयी एक प्रकारची अनास्था असते, पण गेल्या काही वर्षांमध्ये सॅटर्डे क्लब झालं, त्याच्यानंतर लक्ष्मीत झालं, यासह आणखी काही संस्था आहेत की ज्या खूप ताकदीने मराठी उद्योजकता पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.